अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास AAIB म्हणजेच विमान अपघात तपास ब्युरोकडून पारदर्शक आणि निपक्ष पद्धतीनं सुरू आहे, असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी आज राज्यसभेत सांगितलं. ही प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकानुसार काटेकोरपणे राबवली जात आहे. यामध्ये संबंधित आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि भागधारकांचाही समावेश आहे. तपासाचा प्रारंभिक टप्पा पूर्ण झालाय आणि प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलाय, अशी माहिती त्यांनी दिली. विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळवण्यात AAIBला यश आल्याचं ते म्हणाले. या अपघात प्रकरणी केवळ भारतीय माध्यमांनीच नव्हे तर पाश्चात्य माध्यमांनीही स्वतःचा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न करणारे अनेक लेख लिहिले आहेत. मात्र तपास पूर्ण झाल्यावरच या अपघाताचं नेमकं कारण उघड होईल, असं ते म्हणाले. या प्रकरणात विमान दुर्घटनेच्या पूर्वी विमानात नेमकं काय झालं हे शोधायचं आहे, असं सांगत सरकार सत्याच्या बाजूनच उभं आहे, असं नायडू म्हणाले. विमान प्रवाशांच्या सुरक्षेला सरकारचं प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितलं. राज्यसभेत आज बिल्स ऑफ लँडिंग विधेयक 2025 मंजूर झालं. हे विधेयक 1969 वर्ष जुन्या कायद्याची जागा घेईल आणि सागरी कायद्यांचं आधुनिकीकरण आणि नौवहन दस्तऐवजीकरण सुलभ करण्याच्या भारताच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग आहे.